सन्माननीय श्री संजय राऊत हे जे बोलले ते स्वतः मी देखील ऐकलंय आणि मला तर स्वतःला असं वाटतं की चोर मंडळात काम करण्यापेक्षा घरी गेलेलं बरं. कशा करता चोर मंडळात काम करायचं? जर कोणी याला चोर मंडळ म्हणत असेल आणि मगाशी विरोधी पक्षनेते बोलले, ठीक आहे, कोणी कोणाला राष्ट्रद्रोही म्हणू नये, कोणी कोणाला महाराष्ट्रद्रोही देखील म्हणू नये. आपण सगळे आपापल्या भूमिका या ठिकाणी मांडतो. त्यामुळे त्या भूमिकांची एक आपली परिस्थिती असते. सत्ता पक्ष विरोधी पक्ष आरोप प्रत्यारोप हा वेगळा विषय असतो. हा सत्ता पक्षावर आरोप नाही आहे, हा पूर्ण विधानमंडळावर आरोप आहे. संपूर्ण विधानमंडळाला चोर मंडळ म्हणणं हे सहन करण्यासारखंच नाही. आज आपण हा विचार करा की ज्या विधानमंडळाची परंपरा यशवंतराव चव्हाणांपासून आहे, तेव्हापासूनची परंपरा आहे. इतके मोठे मोठे नेते या विधानमंडळाने पाहिले, ज्या विधानमंडळाच्या संदर्भात संपूर्ण देशामध्ये अतिशय उच्च अशा प्रकारचं नाव घेतलं जातं. किंबहुना देशातलं सर्वोत्तम विधानमंडळ कुठलं तर ते महाराष्ट्राचं विधानमंडळ आहे. आणि हे काही एका पक्षाने केलं नाहीये. कधी आम्ही विरोधी पक्षात आहे, तुम्ही सत्ता पक्षात आहे, कधी तुम्ही सत्ता पक्षात आहे, आम्ही विरोधी पक्षात आहे. हे आपण वेळोवेळी आपापल्या भूमिका या ठिकाणी पार पाडल्या आहेत. पण या विधानमंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार जर आपण दिला तर मग या विधानमंडळावर कोणाचा विश्वास होणार? आणि या ठिकाणी हक्कभंग हे आयुध दिलं कशा करताय? हे याकरता दिलंय की ज्या प्रकारे न्यायालयाच्या विरुद्ध बोललं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो. कारण न्यायालय न्याय देण्याकरता तयार केलंय. उद्या माझ्या बाजूने न्याय नाही म्हणून मी जर न्यायालयाच्या विरोधात बोलायला लागलो तर न्यायालयावरचा विश्वास संपून जाईल आणि म्हणून कंटेम्प्ट ऑफ कोर्ट त्या ठिकाणी ठेवलाय. तसंच उद्या या विधानमंडळाच्या विरोधात जो उठेल तो काही बोलेल, अशा प्रकारची परिस्थिती नको म्हणून हे कंटेम्प्ट ऑफ विधानमंडळ आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी हक्कभंगाची ही व्यवस्था उभी केली आहे. त्यामुळे याचं समर्थन केलंच जाऊ शकत नाही. आणि माननीय विरोधी पक्षनेते, कोणी गाय मारली म्हणून दुसऱ्यांनी वासरू मारावं हे देखील योग्य नाहीये. हा प्रश्नच विरोधी पक्ष आणि सत्ता पक्षाचा नाहीच. विधानमंडळ म्हटल्यानंतर अगदी तुमचे नेते माननीय उद्धवजी ठाकरे देखील याच विधानमंडळाचे या ठिकाणी सदस्य आहेत.